ठाण्यामध्ये एसटी महामंडळामध्ये स्मार्ट बसेस दाखल झाल्यात। बसमध्ये अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्यात आला असून प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात। याच स्मार्ट बसचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। पाहूया। एसटी महामंडळाने आता एसटी या स्मार्ट स्वरूपात प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्यावरती उतरवल्या आहेत। स्मार्ट सेवा एसटीच्या संपूर्ण बसमध्ये जवळपास 8 पेक्षा अधिक एक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले। त्यापैकी 4 कॅमेरे जे आहेत ते एसटीच्या आतील भागात आहेत आणि 4 कॅमेरे जे आहेत ते एसटीच्या बाहेरील बाजूस आहेत। त्यापैकी जो एक कॅमेरा आहे तो 360 डिग्री रोटेट कॅमेरा असणार आहे, ज्याने संपूर्ण एसटीचं नियंत्रण जे आहे ते एसटी महामंडळाच्या मुख्य नियंत्रण कक्षात बघायला मिळणार आहे। आपण बघू शकतो की ड्रायव्हरच्या सीटच्या समोर देखील एक एलईडी स्क्रीन आहे, ज्या माध्यमातून प्रवासी कुठे बसलेत, काय बसलेत त्यांची देखरेख त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून ड्रायव्हर देखील बघू शकतो। यामध्ये असलेली जी अत्याधुनिक वायफाय यंत्रणा आहे त्या वायफाय यंत्रणेच्या माध्यमातून देखील ही बस आता सध्या कुठल्या स्थानकामध्ये उभी आहे हे देखील कळण्यात येणार आहे। मोबाईल ची बॅटरी जर डाऊन झाली असेल तर चार्जर देखील या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेले आहेत आणि त्यासाठी यूएसबी पोर्टलची देखील सोय या ठिकाणी करण्यात आली आहे। आणि त्याचबरोबर जर आपण बघतोय की एसटी जी आहे ती पूर्वी खुल्या दरवाज्यांची असायची, पण आता मात्र एसटीचे दरवाजे हे लॉक आणि अनलॉक केले जाणार आहेत। एसटी ही अधिक स्मार्ट होते आणि त्याच्या ज्या सोयी आहेत या प्रवाशांना मिळाव्यात अशी इच्छा आपला मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। एसटीच्या बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा किंवा जीपीएस यंत्रणा म्हणजे अत्याधुनिक जी बस हवी होती ती अद्यापर्यंत केली गेली नव्हती, परंतु स्वारगेटच्या घटनेनंतर राज्य शासनानं फार गंभीरतेनं पाऊल उचलली। आम्ही कंपन्यांना सांगितलं की बसेसमध्ये पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेरा आत आणि बाहेर असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर जीपीएस यंत्रणा असणं गरजेचं आहे। या सगळ्या अत्याधुनिक म्हणजे एआय तंत्रज्ञानावर आधारित ज्या ज्या सुविधा सर्वसामान्य प्रवाशांना दुसऱ्या खासगी बसेस मध्ये मिळतात त्या सगळ्या सुविधा ह्या बसेसमध्ये मिळायला हव्या, अशा पद्धतीने आम्ही ती रचना करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।